आवाज ऐकून तुमच्या लक्षात आलं असेल की ही मठरी केवढी खुसखुशीत बनून तयार झाली आहे। नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले स्वागत। गौरी गणपती विशेष आज मी तुमच्याबरोबर अतिशय सोप्या आणि साध्या प्रकारची मठरीची रेसिपी शेअर करणार आहे। कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी साहित्यात बनवून तयार होते। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण मैदा वापरलेला नाहीये, तर गव्हाच्या पिठापासून ही मी मठरी बनवून दाखवणार आहे। 2 वाट्या इथे चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलंय। कापडावर ज्या प्रकारे आपण पुरणाची पोळी तयार करण्यासाठी गव्हाचं पीठ गाळून घेतो, तसं मी इथे सुती कापडावर गाळून घेतलं, म्हणजे अगदी मैद्याप्रमाणे चिकन आपल्याला इथे गव्हाचं पीठ भेटेल। गव्हाच्या पिठाऐवजी निम्मा मैदा निम्मा गव्हाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा चपात्यांसाठी कणिक जे आपण भिजवतो अगदी तेच घेतलं तरी सुद्धा चालेल। चवीपुरतं मीठ घातलंय, रंग येण्यासाठी हळद घातलेली आहे। ओवा आवर्जून यामध्ये घालायचाच आहे, एक छोटासा चमचा, याने छान खमंग चव येते, चवदार लागतात ही मठरी। त्यानंतर खुसखुशीत होण्याकरता यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम किंवा कोमट अजिबात नाही आहे, थंड तेल आहे, किंवा तुपाचाही वापर करू शकता। एक छोटा चमचा कसुरी मेथी घातली आहे। सगळं सुकं साहित्य अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल गव्हाच्या सर्व कणांना लागायला पाहिजे। छान मिक्स करून घेतलं आणि असा मुटका करून बघायचा। छान मुटका तयार झाला की समजून घ्यायचं पाणी घालून मळण्यासाठी तयार आहे। जसं आपण कणिक भिजवतो त्यापेक्षा जरासं घट्टसर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे, कारण याची छान आपल्याला पातळसर पोळी लाटून घ्यायची आहे। आणि पोळी लाटताना अजिबात पोळपाटाला चिकटायला नको, त्यामुळे छान घट्टसर हे गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। आता इथे कणिक गरजेनुसार पाणी टाकून छान मळून घेतलंय। 10 मिनिटासाठी आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिटे झालेली आहे, बाउलमधून काढून घेतलं। पोळपाटाला हलकंसं तेल लावून हे छान मी एकदा मळून घेते। हे पीठ भिजवणं खूप महत्त्वाचं आहे। पीठ जितकं चांगलं भिजलं जाईल, कमीत कमी 10 ते 15 मिनिटासाठी, तितकेच छान ही मठरी बनवून तयार होईल आणि लाटायला सोपं देखील जाईल। आता छान तेल लावून मळून घेतलं, अगदी मऊ झालंय। छोटासा गोळा घेऊन आता पोळपाटावर लाटून घेऊयात। पीठ इतकं छान भिजलं गेलेलं आहे ना, किंवा आपण वस्त्रगाळ करून घेतले गव्हाचं पीठ, त्यामुळे अगदी मैद्याप्रमाणे याला टेक्स्चर आलंय। त्यामुळे बघा अजिबात तेल किंवा सुखं पीठ लावण्याची गरज भासलेली नाहीये। अगदी छान पातळसर याची पोळी मी इथे लाटून घेते। रंगसुद्धा मस्त आलाय बघा, अजिबात पोळपाटाला चिकटत नाहीये। जितकी शक्य होईल तितकी पातळ लाटून घेतली। त्यानंतर याचे आपल्याला असे आता इथे काप करून घ्यायचे आहेत। तर धारदार सुरीच्या मदतीने छान इथे मी काप तयार करून घेतले। अगोदर 2 भाग करून घेतले, आता इथे 4 भाग करून घ्यायचे आणि त्यानंतर तिरके आता त्रिकोणामध्ये आपण कापून घेणार आहोत। जसं दिसतंय तसं कापून घ्या आणि त्यानंतर बघा अशा मोठ्या बाजूने आपल्याला रोल करत जायचं आहे। मोठ्या बाजूने रोल करत गेला की छान यावर डिझाईनसुद्धा येते। आणि शक्यतो पातळ पोळी लाटा, म्हणजे तळल्यानंतर आतमध्ये कच्ची राहणार नाही, छान तळल्या जातील। आणि बघा खूप सोपी आहे मठरी बनवायला, आकारसुद्धा झटपट देता येतो आणि अगदी पीठ छान भिजल्या गेल्यामुळे बघा एकमेकांना अजिबात लागलेली नाही आहे। सर्व मठरी कणकेची मी लाटून तयार करून घेतली आहे। तळण्यासाठी एक खूप महत्त्वाची प्रोसेस आहे ही, की गॅसची आच कमी ठेवायची आणि तेल जे आहे ना ते जास्त तापलेलं नको आहे। कमीत कमी तेलामध्ये ही मठरी टाकून आपल्याला तळून घ्यायची आहे। जर जास्त ताव असलेल्या तेलामध्ये किंवा जास्त जाळावर जो तुम्ही ही मठरी तळून घेतली ना, तर ती आतमध्ये कच्ची राहील। वरतून तर तळल्या जाईल, पण आतमध्ये मात्र ती कच्ची राहील। त्यामुळे वेळ देऊन छान खमंग कमीत कमी 7 ते 8 मिनिटासाठी व्यवस्थित लालसर होईपर्यंत ही मी तळून घेतलेली आहे। आतमध्ये अजिबात कच्ची राहत नाही। तर इथे तयार झाली आहे झटपट अशी मठरी सिंपल पद्धतीने। मसालेदार हवी असेल तर वरतून तुम्ही हलकंसं लाल तिखट टाकू शकता, धना पावडर किंवा चाट मसाला मिक्स करून घ्यायचं। पण इथे सिंपल मी बनवते। रेसिपी नक्की करून बघा, आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असे एका छानशा रेसिपीबरोबर। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।